आपल्याबरोबर शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर आपल्याबरोबर आहेत. पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये जो प्रकार घडला त्यावरून रुग्णालय प्रशासनावरती बरीच टीका करण्यात येते. मात्र जो काल प्राथमिक अहवाल राज्य महिला आयोगासमोर सादर झाला त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की 5.5 तास रुग्ण जो आहे तो दवाखान्यामध्ये वेटिंगवरती होता, त्याच्यावरती प्राथमिक उपचार केले गेले नाहीत आणि या मृत्यूला जे आहे ते मंगेशकर रुग्णालय प्रशासन जे आहे ते जबाबदार आहे. काय कारवाईची मागणी या रुग्णालयावरती व्हावी असं तुम्हाला वाटतं? बघा, मंगेशकर परिवारांचं ह्या देशाला योगदान आहे आणि या योगदानामध्ये लोक त्या सहानुभूतीने त्यांच्याकडे बघत असतात. पण त्यांनी जे योगदान दिलं त्याचा पाठ आणि दवाखान्याचा पाठ हा वेगळा वेगळा आहे. आणि त्यांच्या त्या नावामुळेच सरकारने त्यांना भूईभाड्याने जमीन दिली, सवलती दिल्यात. आणि ज्या उद्देशाने ते हॉस्पिटल चालू केले तो उद्देश हा लोकहिताचा, सार्वजनिक सर्वसामान्यांना त्या ठिकाणी उपचार मिळले पाहिजे ह्यासाठी ती भूमिका सरकारची होती आणि सरकारने त्या माध्यमातून त्यांना जमीन दिली, सवलती दिल्या. ज्या ज्या काही ॲडिशनल सवलती लागतात त्या चौकटीत न बसता मंगेशकर नावामुळे त्या दिलेल्या आहेत. पण आपण त्या ठिकाणी बघितलं तर रुग्णांना कधीही त्या ठिकाणी सर्वसामान्य सुविधा मिळत नाहीत. पंचतारीख हॉटेलच्या पुढचं त्या दवाखान्याचं सगळं सिस्टीम आहे. तिथं पेशंटचे कपडे आणि पेशंटच्या अंगावर असलेले दागदागिने बघूनच आतमध्ये त्यांना प्रवेश दिला जातो, नाहीतर त्यांना दवाखान्यामध्ये आत बी घेत नाही अशी परिस्थिती आहे. आता रोज आपण वेगवेगळे लेख वाचतोय, वेगवेगळ्या लोकांचे विचार मांडतो की ज्यांच्या जमिनी गेल्यात त्यांना तर त्या ठिकाणी यायला प्रवेशसुद्धा नाही. आणि मग एवढं जर तुमचं नाव आहे, तुम्ही जर देशासाठी एवढं केलं तर मग ह्या गोष्टीसाठी तुम्ही तुमच्या नावाला काळिंबा का भासा हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यामध्ये जे संचालक आहेत ते कुठल्या पद्धतीने काम करतात, काय करतात ह्याची तपासणी केली पाहिजे. आज करोडो रुपये महानगरपालिकेचं टॅक्स राहिलेलं आहे. त्यांना दंड 100-125 कोटी झाला तो भरलेला. मग ही दादागिरी कोणाच्या जीवावर चालते आणि कोणामुळे चालते हा एक महत्त्वाचा प्रश्न. अनेक हॉस्पिटल पुण्यामध्ये आहेत तर अशा पद्धतीच्या सवलती देताना आपण बघत नाही. मग ह्यांना जेवढी सवलत का, इथं किती गरीब पेशंट आहेत, किती पेशंटना त्या ठिकाणी तुम्ही सुविधा देता. आणि त्याच्यामध्ये जी युनिट आहेत म्हणजे नुसतं दवाखाना आहे त्याच्यामध्ये जे युनिट आहेत ते भाड्याने दिलेत त्यांनी आणि त्या युनिटच्या माध्यमातून पैसे घेतात. मग तुमचं स्कॅनचं युनिट असेल, बाकीचं कॅन्सरचे मशिनरी असेल, हे सगळ्या युनिटकडनं भाडं ते घेतात. त्यांचे स्वतःची युनिट नाही ते. आणि त्या करारनाम्यामध्ये 18 ज्या अटी टाकलेल्या आहेत सरकारी अटी, त्या अटीमध्ये काही काही अटी आहेत की त्या अटीचं त्यांनी पालन केलं नाही, उल्लंघन केलं. मग झाडं लावणे असतील, मग तुम्ही पार्किंगचे पैसे घेतले नाही पाहिजेत, ह्या सगळ्या गोष्टी आपण तपासल्या तर त्याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीचा तो कारभार चाललेला आहे. आणि ते रुग्णालय प्रशासन असं म्हणते की आम्ही या मृत्यूला जबाबदार नाही. मात्र 5.5 तास रुग्ण जो आहे तो वेटिंगवरती होता, 10 लाख रुपयाची मागणी करण्यात आली तरी सुद्धा रुग्णालय प्रशासन हात झटकते किंवा रुग्णालयानं जो खुलासा केला, रुग्णाची जी प्रायव्हेट माहिती होती, खाजगी माहिती ती सुद्धा पत्रामध्ये उघड केली. काय कारवाई, कडक कारवाई झाली पाहिजे अशी तुमची मागणी? तुम्हाला हे उदाहरण दिसलंय, पण रोज अशा पद्धतीचं ट्रीटमेंट तिथले रुग्णावर होतात. ही बिचारी माऊली गेली, 2 मुलं उघड्यावर पडली तिची. ही एक प्रकार उघडकीस आला म्हणून ती भारतीय जनता पार्टीच्या एका आमदारांनी वाचा फोडली म्हणून कळलं. नाहीतर इथं सरस असे प्रकार घडले जातात, ते उघडकीस आले नाहीत, जे त्या आपलं गप निघून जातात. पण तशी परिस्थिती नाही, तिथं निव्वळ दादागिरी चालते त्या संचालक मंडळात. उलट प्रशासक त्या ठिकाणी नेमलं पाहिजे आणि प्रशासकाच्या माध्यमातून तिथला कारभार चांगला चालू केला पाहिजे. कारण हे जे नेमलेत हे संचालक नाही, हे मालक म्हणून त्या ठिकाणी वावरतात. मालक, आमच्या घरचा दवाखाना आहे, आम्ही त्याचे मालक आहोत आणि येणारा प्रत्येक नागरिक हा आमच्या इथला नौकर आहे अशी त्यांची भूमिका आहे. त्यामुळे ही सगळी जी सिस्टीम आहे ही मालक सिस्टीम आहे, ही सार्वजनिक सिस्टीम झाली पाहिजे. याच्यामध्ये प्रशासक नेमलं पाहिजे आणि प्रशासकाच्या माध्यमातून हा कारभार चालला पाहिजे. तुम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे काय तक्रार करणार आहात का की या रुग्णालयावरती प्रशासक जो आहे तो नेमला जावा आणि प्रशासकाच्या मार्फत कारभार व्हावा? मी तसं पत्र बी दिले त्यांना, मुख्यमंत्र्यांना पत्र दिले, उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र दिले, राज्यपालांना दिले. आणि त्याच्यामध्ये की सखोल चौकशी होऊन हे तर चालेलच, तुमच्या चौकशी होती मग नंतर काही दिवसांनी त्यांना सवलत मिळेल, त्यांच्यावर कारवाई होणार ना असं सर्वसामान्य लोकांचं मत आहे. माझं बी तेच मत होईल काही दिवसांनी. कारण त्यांच्यावर कारवाई जर होणार असेल तर मग 100, 100, 125 कोटी रुपये थकबाकी किंवा ह्यांना सवलती का दिल्या? महानगरपालिकेचे 27 कोटी रुपये भरले नाहीत. अरे मग हे काय चाललंय? आणि मग तुमची ही दादागिरी, तिथं कुठल्या पेशंटला ते सवलत, बोर्ड नाहीत तिथं, सवलतीच्या दाराचे तिथं लोकांना माहिती पत्रक नाही,
कुठले डॉक्टर काम करतात ते माहीत नाही. म्हणजे निव्वळ दादागिरी चालली. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर आपल्याकडं कातर जर घेतली तर आपण त्यांना देव म्हणतो. कातर हातात असले तर देव म्हणतो, कारण ऑपरेशन करतात आपण त्यांना देव म्हणतो. पण त्यांची कातर गुन्हेगारांची कातर आहे, खिसा कापण्याची कातर आहे. ते डॉक्टर नाही राहिले आता. त्या प्रशासक हे कातर, आपलं ते जे संचालक आहेत हे कातर घेऊन बसले. ते ऑपरेशनची कातर नाही तर खिसे कापायची कातर आहे. इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये ते पैसा त्या ठिकाणी उपलब्ध करतात. आणि खरं तर आपण बघितलं तर एखादी संस्था चालवताना ती नफ्यात चालली नाही पाहिजे. ती समाजाच्या हिताची आणि समाजाच्या गोरगरिबांच्या रुग्णाला त्याची सवलत मिळली पाहिजे. राजस्थानमध्ये मागच्या काही दिवसापूर्वी असं जी घटना घडली तर त्या हायकोर्टने तिथल्या राज्य सरकारवर ताशेरे ओढले, त्या दवाखान्याला दंड दिला आणि त्या शासनाचं माफी मागायला लागली त्या कोर्टाची. अशी परिस्थिती आपल्या इकडे बी यायला काही वेळ लागणार नाही. पण तुम्ही मंगेशकर परिवार हा बाजूला ठेवा, पण ती सिस्टीम काय मंगेशकर परिवार चालवत नाही. ती सिस्टीम चालवणे लोक वेगळी, त्या नावाला कुठंतरी ही सिस्टीम, संचालक सिस्टीम ही त्या नावाला कुठेतरी चुकीच्या पद्धतीने डाग लावायचं काम करते. तर ह्याच्यामध्ये तिथं प्रशासक नेमलं पाहिजे आणि त्याच्या पद्धतीने कारभार केला पाहिजे. काल संचालक असं म्हणाले की खरं तर आम्ही रुग्णाकडून डिपॉझिट जे आहे ते काही जर कदाचित त्याचं कॉस्टिंग बघून घेतली जाते, मात्र अचानकपणे काय राहू की तो त्या डॉक्टरांच्या डोक्यात आले माहिती नाही आणि आम्ही 10 लाख रुपयांची मागणी केली. एखाद्या संचालकानं अशा पद्धतीचं बेजबाबदार वक्तव्य करणं कितपत योग्य आहे? 10 लाख रुपयामुळे एका महिलेचा मृत्यू होतो. संचालक म्हणतात की डोक्यामध्ये राहू की तो आले, त्याच्यामुळं मग कदाचित ते 10 लाख रुपयाचं डिपॉझिट जे आहे ते त्यांच्याकडून आम्ही मागणी केली असेल. संचालक मंडळ याला जबाबदार आहे का? ह्याचं ऑडिट केलं पाहिजे. ऑडिटमध्ये जेवढे पहिले पैसे घेतल्याशिवाय प्रवेश देत नाही, चुकीचं बोलतायत. आणि मग तुम्ही जर पैसे घेऊन त्याचं ऑडिट करून मग समोर मांडा की तुम्ही पेशंटचे पैसे घेतल्याशिवाय प्रवेशच देत नाही. मग राहू केतूचा संबंध करतो, ते चुकीची पद्धत आहे. ते बोलायला एकदम प्रचंड चांगले असतील, परंतु कृतीला ते काय खराब आहेत. तर तिथं प्रशासक नेमणं हे महत्त्वाचं काम आहे. घैसास डॉक्टरांवरती आरोप होता, त्या डॉक्टरांनी सुद्धा राजीनामा दिलेला आहे. हा सगळा प्रकार घैसासांवरती टाकण्याचा प्रकार आहे किंवा कुणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न केला जातो असं वाटतंय? नाही, घैसास कुटुंब जे आहे ते डॉक्टर की सेवेमध्ये काम करत आहे. त्यांच्याबद्दल मला पूर्ण काही माहिती नाही. त्यांनी राजीनामा दिला तर ते नैतिकता म्हणून त्यांनी दिलं. त्यांनाही त्या ठिकाणी अडचण असेल, कारण व्यवसायाच्या माध्यमातून ते जात असतील. आणि डॉक्टर जर व्यवसायाच्या माध्यमातून जात असतील तिकडं, तर प्रशासक जे सांगत ते डॉक्टर करतात. काय डॉक्टर प्रशासक चालवत नाही. आणि डॉक्टर काय तुमच्या सिस्टीमचा भाग नाही. डॉक्टर ते ऑपरेशन करणार ते जाणं. तर घैसासांचा मला नाही वाटत त्याच्यामध्ये काय रोल असेल, तर ते पण ते संचालक आहे, ह्यांचा रोल आहे. आणि घैसास जे माझं पूर्ण माहिती घेतली नाही. म्हणजे पैसे हे संचालकांनीच मागितले, प्रशासनानं मागितले. डॉक्टरांचा काय संबंध येत नाही. डॉक्टर आत बसतात, डॉक्टर काय टेबलवर बसतात, ऍडमिशन डॉक्टर देत नाहीत, ती सिस्टीम देते. आणि सिस्टीमचा भाग आज संचालकांकडे आणि संचालकांचा आज चुकीचा कारभार आहे. त्यामुळे ही प्रकार हा एक नाही, अनेक प्रकार तिथे घडले. आता मग या संस्थेचं ऑडिट करावं आणि प्रशासक नेमावे मागणी. हे जे बोलतात ना आता प्रेक्षक, काल मी पाहिलं काहीतरी बोलत होते, मी म्हणलं हे बघायलाच नको. कारण ते आम्ही किती स्वच्छ आम्ही किती चांगले हे सांगण्याचा केलो आणि प्रयत्न करतात. हा तसा प्रकारच नाही. तुम्हाला सांगतो त्या दवाखान्यामध्ये सगळ्या अटी शर्ती भंग केलेल्या आहेत. उलट तो दवाखाना प्रशासनाने सरकारने ताब्यात घ्यावा आणि सरकारने चालवावं. आपण पाहतोय की मंगेशकर रुग्णालयाकडून अनेक अटी शर्तींचं उल्लंघन जे आहे ते केलं जाते. या संस्थेचं ऑडिट करावं. पैसे घेतल्याशिवाय कुणालाही प्रवेश दिला जात नाही किंवा अंगावरचे कपडे आणि सोने पाहूनच दवाखान्यामध्ये ऍडमिट करून घेतलं जातं. हा गंभीर आरोप खरं तर रवींद्र धंगेकरांनी केलेला आहे. मात्र राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या संस्थेवरती प्रशासक नेमावा ही मागणी सुद्धा त्यांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसोर, मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.